डबल 8 असेल तर लग्नाचे प्रॉब्लेम्स होतात, डबल 7 असेल तर हेल्थ इश्यू होतो. म्हणजे थोडंसं आयुष्यमान ह्या लोकांना कमी देतात, मग मेंटली स्ट्रेस राहतो. पण तुमचं कुळ बाधित आहे कसं ओळखायचं, तर तुम्ही जर तुमच्या पत्रिकेत डोळे झाकून ट्रिपल यादव कुळापासून तर आत्ताचं रामायणाचं कुळापर्यंत म्हणजे कुणाचाच हे राहिलं नाही, तर ते कुळाचा नाश कसा होतो हेच आपल्या किती महाग्रंथ लिहून ठेवले. कुळ न्यूमरोलॉजीमध्ये तुमचं कुळ जर खराब असेल तर 100% लग्न होतच नाही. हे लोकांना मी वरडून सांगते की घरात जर 5 बर्थडेची 5 प्रकारची लोक राहत आहेत आणि त्यांचं कुळ वेगळं निघतंय, तर मग प्रत्येकाचं कुळ काय वेगळं निघणार आहे का? आणि ज्यांच्याकडे पैसा आहे पण समजा ज्यांचे रिलेशन्स खराब आहेत, हो मग त्यांनी काय केलं पाहिजे? तर लो शुगरेटमध्ये 777 किंवा 666 आला किंवा 4 वेळा 4 जर आला तर वंशवृद्धीला कुठेतरी प्रॉब्लेम्स होतो, हे समजून जायचं. पण मग कुळाचा संबंध बरेच लोक जातीशी पण लावतात. हो. त्याचा आणि याचा काय संबंध असतो? की कुठल्या ज्योतिषाकडे गेलं का तुम्हाला पितृदोष आहे, मग काय पितृदोष सगळ्यांनाच असतो का? अरे पण पहिलं तो कुळात कुठल्या जन्माला घेतलाय, त्याला का त्रास होतोय ते तर पहा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. असं आहे की ज्यावेळेस लोक लव्ह मॅरेज करतात, हो त्यामध्ये वडील वेगळ्या कुळाचे असतात, आई वेगळ्या कुळाची असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं अंतर पण असतं. तर मग त्याचा काय इम्पॅक्ट होतो कुळ न्यूमरोलॉजीमध्ये? वास्तुशास्त्र सांगतं तुमच्या घराचं भविष्य, ज्योतिष सांगतं तुमच्या आयुष्याचं भविष्य आणि कुळ न्यूमरोलॉजी सांगते तुमच्या कुळाचं भविष्य. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आपण आधी एक पॉडकास्ट केला होता आणि त्या पॉडकास्टला तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त चांगला रिस्पॉन्स दिला होता. तो पॉडकास्ट होता कुळ न्यूमरोलॉजीवरती आणि त्या पॉडकास्टच्या खाली अनेक लोकांनी अनेक कमेंट्स केलेल्या आहेत. त्याच कमेंट्सला आन्सर करण्यासाठी आणि कुळ न्यूमरोलॉजी हा जो टॉपिक आहे त्याला आणखी डिटेलमध्ये डिस्कस करण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे विद्या वाबळे मॅम. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर विद्याजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्राची सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. येस. तर मॅम, आपण जो पॉडकास्ट केला होता त्याला खूप जोरदार रिस्पॉन्स आलेला आहे, पण तरीही काही लोकांनी कमेंट्स केलेले आहे की त्यांना थोडंसं कन्फ्युजन आहे. तर आपण सुरुवातीपासून बेसिक पासून परत एकदा ते स्टार्ट करूयात की नॉर्मल न्यूमरोलॉजी आणि कुळ न्यूमरोलॉजी याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? नॉर्मल जी न्यूमरोलॉजी असते ती न्यूमरोलॉजी तुम्हाला तुमचं लाईफ दाखवते, म्हणजे लाईफचं करिअर असेल, तुमच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचं तुमचं काय होणार आहे हे दाखवते. म्हणजे एक ज्योतिषशास्त्राला जसा आधार असतो असं न्यूमरोलॉजी दाखवते. बरोबर. पण कुळ न्यूमरोलॉजीमधनं तुमच्या गेलेल्या 7 पिढ्या, येणाऱ्या 7 पिढ्या काय करतील हे कुळ न्यूमरोलॉजीवरनं ठरतं. त्यामुळं कुळ न्यूमरोलॉजी म्हणजे काय की तुमचे 7 कुळ मागच्यांनी काय केले किंवा येणारे कुळ कसे असणार आहेत हे त्या कुळ न्यूमरोलॉजीतनं कळतं. ओके. आणि त्याच्यामध्ये आडनाव ला किती महत्व असतं? आडनावाला खूप महत्व असतं, कारण आडनावाच्या टोटलवरनं तुमच्या जन्मडेटवरनं आणि पुरुष असेल तर 5 आणि पुरुष असेल तर 6 आणि महिला असेल तर 5 हे नंबर प्लस करूनच आपण कुळ काढतो. त्यामुळं आडनावाला खूप सगळं महत्व आहे, म्हणजे खूप जास्त महत्व आहे. कारण त्याचं असं आहे की आपल्या प्रेक्षकांनी मागच्या वेळेस विचारलं होतं आपल्याला का कुळ नंबर कसा काढावा. कारण आपली जी जन्माची बर्थ डेट आहे तिची टोटल, आपल्या आडनावाची जी अल्फाबेटची जी टोटल आहे, सिंपल आहे एकदम, काही याच्यात वेगळं सायन्स नाही आहे. जसं की आपण शुभांक भाग्यांकडं न्यूमरोलॉजीकडे काढतो किंवा कुहा नंबर काढतो, तसंच कुळ नंबर अगदी सिंपल आहे. तुमच्या जन्माची बर्थ डेट, तुमच्या आडनावाची जी अल्फाबेटची जी टोटलची बर्थ डेट, तुम्ही पुरुष असाल तर 6 नंबर आणि महिला असेल तर 5 नंबर त्याच्यात मिक्स, म्हणजे त्याच्यात प्लस करायचा आहे आणि जी टोटल येणार आहे ती तुमची कुळ नंबर म्हणजे कुळ न्यूमरोलॉजी प्रमाणे तुमचा नंबर असणार आहे. म्हणजे कसं की समजा त्याची टोटल किती येते, 1 येते आणि तुमच्या जन्माचं जर अंक 4 असेल तर 4 1चं कुळ असं धरलं जातं. किंवा तुमच्या जन्माची टोटल 5 असेल तर तुमचं जन्मतारीख जर पण 5 असेल तर 5 5चं कुळ असं ठरलं जातं. असं ते कुळ न्यूमरोलॉजीने कुळ काढलं जातं. म्हणजे साधारणतः सगळ्यात आधी जी जन्मतारीख आहे त्याची सगळ्यांची ऍडिशन करायची. त्याच्यानंतर तुमचं जे आडनाव आहे त्याच्यामध्ये किती अल्फाबेट आहे त्याची ऍडिशन करायची. आणि जर पुरुष असतील तर 6 ऍड करायचे, महिला असतील तर 5 ऍड करायचे असं. आणि कुळ त्याचं आपण अतिशय सोपं आहे. कित्येक तरी लोकांनी कमेंट्स केल्या होत्या खाली की इतका छान विषय आहे पण तुम्ही आम्हाला शिकवा. तर म्हटलं नक्कीच आपण पुन्हा एकदा पॉडकास्टवर बोलूया या सगळ्या गोष्टी, आणि असं आहे. ओके.
आता कुळ न्यूमरॉलॉजी खरंच आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॅक्ट करत असते? आता खरं सांगू का सर, मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी सांगितलं होतं तुम्हाला, आणि इतके पॉडकास्ट व्हायरल झाल्यानंतर कमीत कमी लाखो पब्लिकला तरी कळाले कुळ न्यूमरॉलॉजी काय इम्पॅक्ट करते. कारण 600 ते 700 प्लस लोकांनी आपल्याकडे कन्सल्टेशन घेतलेलं आहे. अरे वा. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल जे की कुळ इम्पॅक्ट आहे त्यांचा. त्यांचा अनुभव इतका स्ट्रॉंग आहे तर ते लोक कमेंट करून सांगतील की कुळ आणि किती फरक पडतो आपल्या लाईफवर आणि किती परफेक्ट कुळ हे लागतं. सगळ्यात जास्त तर आपल्याला जर कुळाच्या जर इन्क्वायरी सगळ्यात जास्त झाली असतील तर 7788 वाल्यांची. म्हणजे अर्थातच काय 7-8चं कुळ, 8-8चं कुळ, 7-7चं कुळ किंवा 7-9च्या कुळाने आपल्याला लोकांनी फार आपल्याकडे त्याला म्हणजे दातच दिली म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या लोकांना परफेक्ट समजलं की अरे मॅडम काय सांगतायत ते परफेक्ट आहे आणि त्यामुळे आपलं कुळ कुठंतरी बाधित आहे, आपण त्याच्यावरती उपाय करून घेतले पाहिजे असं. आता कुळ बाधित आहे असं तुम्ही म्हणतायत. आता जे नवीन प्रेक्षक असतील ते कदाचित हा शब्द पहिल्यांदा ऐकत असतील, तर त्यांना थोडंसं समजून सांगा ना की कुळ कशामुळे बाधित होतं. आता ऍक्च्युअली कसं असतं बघा सर, आपल्याकडे एकचं शुभांक एक असेल आणि भाग्यांक एक असेल तर बेस्ट म्हटलं जातं. इकडेही थोडंसं कुळ न्यूमरॉलॉजीकडे गेल्यानंतर तुम्हाला एक असेल तर थोडंसं शुभदायी, आणि प्रत्येक जसं शुभांकाच्या आणि 1 ते 9 अंकापर्यंत जे जे अंक जसे इफेक्ट्स देतात त्याचे गुणधर्म आहेत, त्याचे बॅड पण जे धर्म आहेत किंवा बॅड पण त्याचे काय असतील ते जे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण जसं मानतो तसं कुळाचं पण आहे. कुळाचे प्रकार 36 असतात. त्या 36 पेअरपैकी 6 कुळ इफेक्टेड आहेत. बाकीचे सगळे 30 कुळ एकदम बेस्ट याच्या कॉर्डिलेटीत मानले जातं. डिपेंड की लक्षणं प्रत्येक कुळाची वेगळी आहेत. तर आता त्याच्यात सगळ्यात जास्त 6 कुळ जी मानले जातात तर 6-6चं कुळ असतं ते वंशवृद्धी होऊ देत नाही. याचा अर्थ काय असतो की 66 जर जेव्हा तुमच्या लोशोग्रिडमध्ये येतो, कुणी पण आपले प्रेक्षक जर पाहत असतील तर लोशोग्रिडमध्ये 777 किंवा 666 आला किंवा 4 वेळा 4 जर आला तर वंशवृद्धीला कुठेतरी प्रॉब्लेम्स होतो हे समजून जायचं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर लोकांना कळालं की आमचं कुळ कुठे बाधित आहे, आम्हाला मुलं का होत नाहीये. आणि सगळं आता बघा न्यूमरॉलॉजीच्या प्रमाणे 4-5 मी कितीतरी वेळा सांगितले, 4-5-6ची लाईन जी असते ती राजयोगात मानली जाते किंवा 2-5-8ची ही सेकंड राजयोगात मानली जाते. त्या लोकांच्या पत्रिकेत लोशोग्रिडमध्ये क्लिअर होत असताना सुद्धा लोक आज कितीतरी वाईट अवस्थेत आहेत. ही आज कन्सल्टेशन घ्यायला येतात लोक, आम्हाला सांगतात, म्हणतात परफेक्ट आहे मॅडम, 4-5-8ची किंवा 4-5-6ची लाईन कंप्लीट होतीये, 2-5-8ची लाईन कंप्लीट होते, तरी आज आमचं आयुष्य कुठे आहे. काही काही लोकांचे 50 वर्षाचे झालेत, 70 वर्षाचे झालेत सर, अजून लग्न नाहीयेत. कितीतरी प्रेक्षक आपले असे आहेत की खरंच म्हणजे 7-7चं कुळ काय असतं हे आपल्याला 100 ते 200 लोकांनी आजपर्यंत ज्यांनी कन्सल्टेशन घेतले त्यांना समजलं आहे. जसं की आपण सांगत होतो की 666 असेल, 444 असेल, 777 असेल, 888 असेल किंवा 22 असेल, म्हणजे 888 असेल, 77 असेल पत्रिकेमध्ये किंवा म्हणजे लोशोग्रिडमध्ये किंवा काय असेल तर कसं इफेक्टेड होतं हे इतक्या सांगूनही लोकांना इतकं समजले आणि त्याच्यावर लोक हे घेतात. त्याचप्रमाणे कसं 88 असेल तर लग्नाचे प्रॉब्लेम्स होतात, 77 असेल तर हेल्थ इश्यू होतो, म्हणजे थोडंसं आयुष्यमान ह्या लोकांना कमी देतात, मग मेंटली स्ट्रेस राहतो किंवा ह्या लोकांची कामं तेवढी सक्सेस होत नाही, मग ते कुळातच मोडलं जातं ना. ही कुळाची लक्षणं आहेत. म्हणजे तुम्हाला आम्ही फार काही कुळ इथे समजून नाही सांगू शकत, पण तुमचं कुळ बाधित आहे कसं ओळखायचं तर तुम्ही जर तुमच्या पत्रिकेत डोळे झाकून 3 वेळा 4 येत असेल, 3दा 4 येत असेल, 3 वेळा जर 7 येत असेल, डबल वेळा 7 येत असेल, डबल वेळा 8 असेल, 3 वेळा 9 येत असेल तर डोळे झाकून समजायचं तुमचं कुळ इफेक्टेड आहे, बऱ्यापैकी आहे. हो, आणि 4 वेळा जरी 1 नंबर येत असेल तरी सुद्धा म्हणजे मल्टिफाय नंबर एकदा तुमच्या लोशोग्रिडमध्ये आले की तुम्ही समजून जायचं की तुमचं कुळ बाधित आहात तुम्ही. बरेच प्रेक्षकांनी खाली आपल्याला कमेंट्स केलेल्या आहेत की खरंच आमचं इतका प्रॉब्लेम चाललाय. आता निगेटिव्ह कमेंट्स पण आहेत त्याच्यात, आपल्याला त्याच्याशी काही हे नाहीये, कारण प्रत्येक याच्यात असतात, आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण काही लोकांना कुळ न्यूमरॉलॉजी हा विषयच एकदम नवीन वाटलाय, कदाचित त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या कमेंट्स केल्या असतील मे बी. पण ज्यांना हा विषय पूर्ण समजलाय त्यांनी ह्या विषयाला खूप मोठी दाद दिली. मी प्रेक्षकांचं खरंच मनापासून आभार मानते, कारण कुळ न्यूमरॉलॉजी म्हटलं की विद्या बाबळेचं नाव येतं. हे आता म्हणजे पब्लिकला समजायला पण लागले, आपल्या ऑडियन्सनी पण तेवढं त्या प्रमाणात मोठं केलंय आपल्याला. आणि कुळ न्यूमरॉलॉजीने काय इम्पॅक्ट होतो ना, जीवनाचा पूर्ण सारांश
गेलेल्या 7 पिढ्यांचा आणि येणाऱ्या 7 पिढ्यांचा कळतो. त्यामुळे कुळ न्यूमरोलॉजी ही बेसिक मानली जाते माझ्या दृष्टीने. जसं ज्योतिष तुमचं लाईफला एक पूर्ण हे सांगतं, तसं कुळ तुमचं कळलं तर तुमचे कुलदेव व्यवस्थित होतात, कुळाचार व्यवस्थित होतात आणि घर म्हणजे समृद्धी, सुख आणि समाधान नांदतं त्या घरामध्ये. त्यामुळं कुळ कसं आहे ते एकदा प्रत्येक व्यक्तीने ह्या जन्माला आलेल्या त्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण यादव कुळापासून तर आपण इतके मोठे मोठे कुळ पाहिलेले आहेत. यादव कृष्णाचं कुळ होतं, म्हणजे कृष्णाचं कुळ होतं यादव कुळापासून तर आताचं रामायणाचं कुळापर्यंत, म्हणजे कुणाचाच हे राहिलं नाही. तर ते कुळाचा नाश कसा होतो हेच आपल्या किती महाग्रंथ लिहून ठेवलेत. त्याच्यामध्ये त्याचं इतकं मोठं सारांश आहे की तुमचे समजा आपल्याकडे असं म्हटलं जातं की कुळाचार नाही केले तरी काय होतं, म्हणजे कमेंट्स आहे म्हणून मी यावर बोलते. पण तसं करू नका, कारण तुमचं कुळ शोधा, मग तुम्हाला तुमचे कुलदेवत कळतात, तुमचं जीवन कळतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. असं आहे. पण मग बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की एकतर आम्हाला जन्मतारीख जन्मवेळ माहिती नाही, आणि काही लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला कुळच माहिती नाही. हो हो. मग असे लोक प्रॉब्लेम मध्ये असतात, मग त्यांनी कसं सोल्युशन काढावं त्याच्यावर? त्यांचं कसं असतं सर, आपल्याकडे फार पूर्वीपासनं डाव्याच्या हाताचे जे ठसे असतात, त्या डाव्याच्या हाताचे ठसे प्रत्येक सेम इतके जन्मामध्ये करोडो अरब संख्या आहे. ह्या पृथ्वी तलावरती येणाऱ्या प्रत्येक माणसाचा डावा अंगठा हा वेगळा आहे. मी म्हणते 10 फिंगर्स वेगळ्या आहेत, त्या सेम कधीच कुठे भेटत नाही. डाव्या हाताच्या अंगठ्यावरून तुमचं कुळ समजलं जातं. त्याचं एक खूप मोठं शास्त्र आहे त्या कुळ न्यूमरोलॉजीमध्ये, आणि कुळशास्त्र जे आहे त्या कुळशास्त्राच्या 7व्या खंडामध्ये त्याचं शास्त्र लिहून ठेवलेलं आहे की डाव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशावरनं तुम्ही समोरच्याचं प्रेडिक्शन कसं करणार असं. आता आपल्याला अलीकडे खूप प्रचलित झाल्यानंतर 2000 नंतरची याच्यामध्ये परफेक्ट जन्मतारखा मिळतात. याच्या आधी अडाणी म्हणजे हे होतं, थोडंसं मागासलीय लोक होती, त्यामुळे शिक्षित लोक नव्हती, त्यामुळे हे कधी लिहिलेलं नाही. कधीतरी 50% तरी, मला असं वाटतं 50% तरी लोकांच्या बर्थडेट नसतील. बरोबर. हा, मग त्यावेळेस लोक काय करत होते? त्यावेळेस ज्योतिषशास्त्र होतं, सगळंच संख्याशास्त्र होतं, सगळे शास्त्र होते. तर आपल्या प्रत्येक स्त्री असेल तर उजव्या हाताचा अंगठा, आणि पुरुष असेल तर डाव्या हाताच्या अंगठ्यावरती ते समजलं जातं. इव्हन तुमचं करिअर समजलं जातं, कुळ समजलं जातं, येणाऱ्या फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम्स होणार असेल, मागचं काय असेल तरी ते समजलं जातं असं. ओके. पण मग काही लोकांचं असंही म्हणणं असतं की काय होतं, कुलदेवता म्हणजे आम्ही करतच नाही कुळाचार, आमचं रेग्युलर आयुष्य चालू आहे व्यवस्थित, त्यांना तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली खरं सांगू का सर, हे तसं तर नाहीच केलं पाहिजे. आता आपण इतका वर्षाचा अनुभव आहे किंवा माझ्या इतक्या वर्षाचं करिअर आहे, सेम टू सेम त्याच गोष्टी आम्ही रोज पाहतोय. म्हणजे जे कुळाचार लोक करत नाहीत किंवा ज्यांच्याकडून कुळाचार फॉलो होत नाही, अक्षरशः 10 वर्षापूर्वी त्यांच्या घरामध्ये काय बोलूया की करोडो जो पैसे होते आज त्यांना खायला नाहीये, अशी परिस्थिती आहे. कारण लोकांनी पाहिले, आता ते काही लोक येऊन गेलेत आपल्याकडं, आपण समाजात डायरेक्ट ओपन बोलतोय तर लोकांना माहितीये काय चाललंय ते. त्यामुळं असं दुर्लक्ष करू नका, ती अतिशय चुकीची बाब आहे. तुम्हाला ऍटलिस्ट तुमचं कुळ माहीत नसेल तरी जेजुरीला एकदा जा आणि तुळजाभवानींना एकदा माना. हे तुमचं कुळ समजून किंवा कुळदैवत समजून तरी तुम्ही त्याची साधना करा किंवा दैवत माना. एवढं केलं तरी तुमच्यासाठी खूप आहे. हो, असं केलंच पाहिजे. ज्याला माहित नाही त्यांनी, पण ज्याला माहिती आहे त्यांनी तर कुळाचार हे प्रॉपर झाल्याच पाहिजे. आणि न मानणाऱ्यासाठी आपण काहीच बोलू शकत नाही, असं आहे. ते तर आहेच म्हणा. पण जे लहान मुलं असतात, समजा की प्रत्येक आई वडिलाला आपल्या मुलाचं करिअर खूप महत्वाचं असतं, आणि आजकाल इतके सगळे ऑप्शन्स आहेत की डिसिजन घेण्यापेक्षा कन्फ्युजन जास्त क्रिएट होते. तर करिअरच्या बाबतीमध्ये कुळ न्यूमरोलॉजी कशा पद्धतीने मदत करू शकते? आता लहान मुलाचा जर विषय असेल ना सर, आता बघा प्रेग्नन्सीची जर डिलिव्हरीची तारीख आली तर लोक 24 तारीखच घेतात, ज्योतिषाकडे जातात. जर आता तर हल्ली 50% 70% सिझेरियनच होतं, त्यामुळे डॉक्टरांना पकडलं जातं, ज्योतिषाकडनं तारीख वार टायमिंग काढला जातो, ते मॅच होतं. त्यापेक्षा मी तर म्हणेल दर मिनिटाला दर सेकंदाला टायमिंग बदलतो, त्यापेक्षा तुमचं कुळ काय आहे जन्म डेट वरनच ते निघतं. ऑब्व्हियसली ती तारीखही चांगली येईल, कुळ चांगलं राहिलं तर त्याच्या 10 पुढ्या, म्हणजे ज्या पुढ्या येणार आहे त्याच्या पिढ्या तेच चांगलं राहतील. त्यामुळं कुळ पाहूनच तुम्ही त्या पोराचा जन्म द्या. आणि जे जन्म नॅचरली जे मुलं जन्माला येतात त्यांचं तर ते शेवटी भाग्य लिखितच येतं. पण जे लोक आर्टिफिशियल, म्हणजे जे काय तुम्ही जाणून बुजून जी मुलं जन्माला घालतात, निदान त्यांचं कर्म तरी खराब करू नका. कारण असं खूप झालंय सर,
माझ्या एक नातेवाईक आहेत, म्हणजे खूप आता तुम्हाला सांगू, नातेवाईक म्हणण्यापेक्षा आमच्या जवळचेच आहेत ते. कुळ खराब असल्यानंतर काय होतं, अपंगत्व कसं येतं हे आम्ही जवळून अनुभवलेलं आहे. त्यांना खूप वेड ज्योतिषशास्त्राचं याचं त्याचं, मग त्याच्यामुळे ते प्रचलित असल्यामुळे त्यांनी त्या मुलीचा जन्म ज्योतिषाकडने काढून, म्हणजे 4 ते 5 ज्योतिष पाहून त्यांच्या आजोबांनी ते केलं. त्या मुलाला त्यावेळेसच ते सिझेरियन केलं. आज ते पोरगा अपंगच झालेला आहे. मग काय, म्हणजे आता ज्योतिषांनी सांगितलेली तारीख पण का बदलली? पण यांनी हे पाहिलं नव्हतं का ते कुळ इफेक्टेड झालं होतं. कारण आता तो 2024चा आहे. 24 बर्थ त्याची घेतली म्हणजे 6 आला. परत 2024 परत डबल 4 आला आणि 4थ्या महिन्यात एप्रिलमध्ये जन्मलं म्हणजे आपसूक त्याच्याकडे 444 आला. आता तुम्ही मला सांगा, फक्त त्या 6च्या डिसीजच्या नादामध्ये यांनी पुढे 4 आहे, परत मध्ये एप्रिलचा महिना चालला आहे, हा 4 आहे. हे किती मोठं भाग्यित आहे बघा सर. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आज ते ऐकतील, आपल्याला सांगतील ते, कारण इतकं म्हणजे त्या मुलीला अक्षरशः ओपन हार्ट, एवढ्या लहान लेकराचे 1.5-2 वर्षाच्या ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले डॉक्टरांनी. मतिमंद झालं ते लेकरू, इतकं छान जन्माला आलं. झालं तेव्हा 3.5 किलोचं होतं. मी पाहायला गेले होते ते बाळ. म्हणजे असं करू नका तुम्ही, कारण तुम्हाला त्या 6च्या 5च्या याच्यात तुम्ही शुभांकाच्या आणि भाग्यांकाच्या नादी लागले का तुम्ही कुळ खराब करताय. आणि आता नॅचरल जरी तिचं जरी हे झालं असतं, जन्म झाला असतं, तर देवावर सोडून द्या काही गोष्टी. देव ठरवेल तुमच्यासाठी काय योग्य आहे. असं करू नका, म्हणजे मला असं स्वतःला वाटतं. असं मला तर असं वाटतं, यांच्या मम्मी पप्पांनी आजोबांनी ठरवलं नसतं तर ते नॅचरल बेबी किती छान जन्माला आलं असतं. आता 24चा 4 म्हणजे अपसूक त्या पोराचा राहू ऍक्टिव्ह झाला. तसं पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये राहू ऍक्टिव्ह झाला आणि इकडे न्यूमरोलॉजीत पण राहू ऍक्टिव्ह झाला. आणि 6-4चं कुळ झालं म्हणजे त्या पोराला आता ओपन हार्ट सर्जरी, आयुष्यमान कमी झालं सर. बरोबर आहे. वेगळं सांगायची काय गरज आहे. ओपन हार्ट सर्जरी झाली, अपंगत्व आलं, पूर्ण लाईफ स्पॉइल झालं त्या म्हणजे मुलीचं त्या थोडक्यात. असं करूच नका. म्हणजे तुम्ही आणि करिअरच्या बाबतीमध्ये की ज्या मुलांचं म्हणजे ज्यांना करिअर करायचं वेगवेगळ्या फील्डमध्ये, करिअर करायचं तुम्हाला जर असेल तर करिअरसाठी तुम्ही कुळाचा वापर कसा केला असेल. तुम्ही जन्माला आलेल्या मुलापेक्षा आता तुमचं ॲज प्रेझेंट जर तुम्ही करिअरच्या बाबतीत खूप चिंतित असाल तर तुम्ही कुळशास्त्राचे काही उपचार असतात ते करून घ्या. तुमचं एकदा कुळ शोधा. जसं तुम्ही शुभांक भाग्यांक शोधता तसं कुळ शोधा. कुळ शोधले की त्याचे उपाय करा. आपसूक तुमचं करिअरला तुम्हाला खूप मोठी साथ मिळाली जाते. आता काय असतं का, इथं लोक काय विचारतील, तर तुमचं कुळ समजलं की तुमच्या पूर्वजांनी काय काय व्यवसाय केले, ते काय करिअर करायचे पाहिजे, तुमच्या कुळाला काय व्यवसाय केलेला लकी राहील हे पण त्याच्यातून समजतं. त्यामुळं करिअरसाठी, नोकरीसाठी, तू नोकरीसाठी बनलेस की व्यवसायासाठी बनलेस, त्या कुळातनं कळतं. त्यामुळं तुम्ही एकदा कुळ तपासलं पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याला आधीचं कुळात लोक काय नोकरी करत होते त्याच्यातून जर एखादी आयडिया घेतली तर पुढे भविष्यामध्ये आपण कसं सर, एक फॉर एक्झाम्पल तुमचे डीएनए कसे टेस्ट होतात तसंच कुळाचं आहे. बरोबर. तुमच्या डीएनएतनंच समजतं तुम्ही याचे कोण आहात. तसंच कुळातनं समजतं तुमचे पूर्वजचे लोक काय काम करत होते, त्यांनी काय केले, आता तुम्ही काय सोडलं पाहिजे, येणाऱ्या काळात तुम्ही काय घेतलं पाहिजे. जर काही चुकीच्या गोष्टी असतील, कारण कुळात ठरतात ना. पूर्वीच्या याच्यामध्ये सावकारकी केली जायची 7 मध्ये सगळ्यात जास्त. पूर्वी सावकारकी कशी, आता जे जन्माला लोक आली 7 वाली किंवा 8 वाली, तर त्यांचे पूर्वज हे पूर्वी सावकारकी करत होते. म्हणजे आतिरावीची भाषा वगैरे त्यावेळेस असायची. म्हणजे मी हे फॉर एक्झाम्पल सांगितलं. 1-5चं कुळ सगळ्यात सुंदर कुळ, ग्रामीण भागातले ते माळकरी घराण्यातले अशी कुळ असायची, म्हणजे सात्विक. आपण त्याला ग्रामीण भागापेक्षा सात्विक कुळ असं म्हणूया. तर असे एक चांगले वाईट हे असतात. मग तुमचं कुळ समजलं का तुम्ही व्यवसाय पण काय केला पाहिजे हे समजतं. त्यामुळे तुम्ही कुळ शोधला पाहिजे असं आहे. आणि ज्या लोकांना आजकाल आपण बघतो की लग्नाचे बरेच प्रॉब्लेम्स येतात, जुळत नाही आजकाल मुलांना, खूप मोठं गंभीर परिस्थिती आहे. तर त्याच्यासाठी काय सोल्युशन सांगू शकता तुम्ही? आता कसं आहे बघा सर, ऑब्व्हियसली सगळ्यात विषय तर हा कुळ न्यूमरोलॉजीचा पॉडकास्टवर बोलावा हा विषय का झाला होता, तर 7788 वाल्यांचं आपण लग्न जुळवलं होतं. त्याच्यामुळे हे पॉडकास्टवर आपण आलेलो. काही आपली 1.5 वर्षाची जर्नी असेल, पण कुळ न्यूमरोलॉजीमध्ये तुमचं कुळ जर खराब असेल तर 100% लग्न होतच नाही. हे लोकांना मी वरडून सांगते. पब्लिकला, लाखो पब्लिकला माहित झालं ह्या काय म्हणतात आणि ते किती परफेक्ट लागतंय.
तुम्ही कितीही व्रत करा, वैकल्य करा, घरामध्ये चंडी याग करा, गायत्री करा, कुठलाही याग करा, काही होत नाही. तुमचं कुळच त्याच्यासाठी व्यवस्थित पाहिजे, तर तुमचं लग्नामध्ये, करिअरमध्ये, येणाऱ्या वंशवृद्धीमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी इच आणि एव्हरीथिंग सगळ्यात चांगल्या होतात. असं त्या कुळाचा बेस आहे. मग लोक आपल्याला म्हणतील की सगळं कुळानेच होतं का? तर कुळानेच होतं, कारण तुमच्या कुळात उत्पत्ती झाली म्हणजे तुम्ही या जगात युनिव्हर्समध्ये जाताय ना. काय जे नाही ते तुम्हाला त्या कुळातनं मिळत नाही असं. पण मग ज्यांच्या समजा कुळात प्रॉब्लेम आहे, हम्म. आता त्याला तर काही करू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यावरती उपाय काय करू शकतो किंवा कसं मार्ग काढू शकतो त्याचा? आपण काही साधना आहेत सर, त्या साधना करायला देतो त्यांना. 45 दिवसाच्या असतात. काही लोकांच्या डिपेंड आहे की किती कुळ चांगला आहे, किती वाईट आहे, त्याचे परिणाम कसे आहेत, त्याच्यावर साधना देतो. जर खूप खराब असेल, काहीच त्याला होऊ शकत नसेल, लवकर इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल तर कुळपूजाही करतो. कुळपूजा ही कुळ कट केली जाते. तर हे कुळ जे कट केलं जातं, काही लोकांचं हे आहे का मग आमचं कुळ आता संपणार का? तसं नसतं. वाईट कुळाला काही एक आपले धार्मिक विधी जसे करतो आपण, जसे यज्ञ होतात की तुमचं ग्रहमान स्थिती स्थिर करण्यासाठी, ग्रह शांती करण्यासाठी, तसेच त्याचे कुळाची शांती करण्यासाठी काही विधी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून दिलेल्या आहेत. तसे जे आपल्या ग्रंथांमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण तशा लिहिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण पूजाविधी करतो. म्हणजे कुळ काय कट होत नाही. जे कुळ आहे ते स्थिर कुळ राहतं आणि जे खराब आहे ते निघून जातं असं. मॅम, आता ना थोडासा वेगळा प्रश्न विचारतो मी, की आजकाल म्हणजे पॅरेंट्सला लहान मुलं झाल्यानंतर ना नावं ठेवायची एक नवीनच पद्धत आली, की आजकाल लोक काही वेगवेगळे विचित्र नावं ठेवतात. हो. तर त्या नावांचा आणि कुळ न्यूमरोलॉजीचा काय संबंध होऊ शकतो का त्या मुलाच्या भविष्यावरती? आता कसं असतं सर, आता आपल्याकडे न्यूमरोलॉजीमध्ये अल्फाबेट्स टाकायची चांगलीच पद्धत आहे. म्हणजे कुठेही एखाद्या आमच्यासारख्या न्यूमरोलॉजिस्टला यायचं आणि आमचं स्पेलिंग चेंज करून द्या. अगदी आडनावात पण स्पेलिंग चेंज करतात. पण आडनावात जर तुम्ही स्पेलिंग चेंज केलं तर तुम्ही कुळ तपासून तुमचं आडनावातलं स्पेलिंग चेंज केलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा कुळ काय येते, तुमच्या कुळाचे काय परिणाम येते, मग कुठल्याही न्यूमरोलॉजिस्टकडनं तुम्ही जेव्हा कुळातले म्हणजे जर कुळ तुमचं जर परफेक्ट असेल तर त्यालाच परफेक्ट तुम्ही कुळ जे तुमच्या नावाचा जो स्पेलिंग आहे किंवा आडनावाचं जे स्पेलिंग आहे ते चेंज करून घेतलं पाहिजे. म्हणजे कुळाचा आणि नावाच्या स्पेलिंगचा कुठेतरी त्याचा हे तयार झाला पाहिजे. नाहीतर काहीतरी अँटी जर झालं का पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे तुम्ही ते नाही केलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न मुलांच्या नावाचा, तर तुम्ही नावात काही तुम्हाला करता आलं तर करा, कारण नावाच्या ह्याच्यावरनं कुळ ठरलं जात नाही, आडनावावरनं ठरलं जातं. त्यामुळं आडनावातनं तुम्ही काही करू नका असं आहे. आणि जर केलंच, आता इनकेस करतातही, मी माझ्या स्वतःच्या स्पेलिंगमध्ये वाबळेमध्ये पण हे टाकलेलं आहे. परत माझ्या स्वतःच्या विद्यामध्ये पण मी स्पेलिंग माझं चेंज केलं आहे. आता न्यूमरोलॉजीचं एवढं मोठं फॅड आहे आणि सध्या क्रेज पण त्याची खूप चालू आहे. त्यामुळे लोक तिकडे वळत आहेत. त्याचे परिणामही खूप छान दिसून येतात. आपण रोज पाहतोय त्या गोष्टींना. केलं पाहिजे. पण तुम्ही नावात काही करा, पण नावामध्ये मिनिंगफुल नाव ठेवा. आणि शक्यतो मुलांची नावं ठेवताना 2 अक्षरे ठेवू नका, 3 अक्षरे नाही, मोठी नावं ठेवा, 4-5 अक्षर. त्या मुलाचं भविष्य पण तसं घडलं जातं. 2 नावं ठेवली तर मुलांना स्ट्रगल करावं लागतं किंवा मग मुलांच्या लाईफमध्ये उतार चढावस येतात, त्यांचे मूड स्विंग्स होतात. प्रत्येक नावाला स्पेलिंगला एक अर्थ असतो. म्हणजे तुम्हाला छान वाटतंय म्हणून तुम्ही नाव ठेवू नका. कारण काय असतं की आपल्याकडं आपण जर तमिळनाडू साईडला, कुठे केरळ साईडला, बाहेर जर तुम्ही साऊथला गेलात, म्हणजे साऊथच्या भागात गेलात, तर किती मोठी मोठी नावं आहे आणि सगळेजण हिट आहे. साऊथची पर्सनॅलिटी ही प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी असते बघा. प्रत्येक माणूस हा सक्सेस आहे. केरळला जर आपण गेलो तर 100% राष्ट्र एज्युकेटेडमध्ये मोडतं. म्हणजे तुम्ही साऊथला गेला तर मग ती एक पर्सनॅलिटी, त्यांची नावं पण फार वेगळी असतात. आपले महाराष्ट्रीयन तुलनेमध्ये आपला जो हा पश्चिम पट्टा आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, इकडचा पट्टा असेल, तर इकडची नावं फार पूर्वी वेगळी होती, आता फार वेगळी झालेली आहेत. तर ते नावामध्ये खूप मोठं गुण आहे, तुम्ही बदललं पाहिजे ते, असं मला वाटतं. आणि स्वतः मी त्याला मी माझे जे क्लायंट लोक आहेत मी त्यांना सांगते की नावात काहीतरी तुमच्या असलं पाहिजे. चांगलं मोठं नाव ठेवा, राजवर्धन ठेवा, म्हणजे असं, म्हणजे हे तुम्ही खूप मोठी मोठी नावं ठेवली पाहिजेत असं. आणि त्याचं फ्युचर पण सत्यशील नाव असेल, हे एकदम ऐकायला पण छान वाटतं आणि तुमची पर्सनॅलिटी पण, त्या मुलाची चालणं बोलणं सगळ्या गोष्टी हे ठरतात त्याच्यावर. कारण युनिव्हर्समध्ये जातं ना. तुम्ही म्हणाल तसं का होतं, एक नावामध्ये रुबाबदार आहे. आपण जर महाराजांच्या पुढे छत्रपती नाव लावतोय, अंगावर शारे येतात.
म्हणजे तुम्ही बघा, प्रत्येक नावाची एक एनर्जी आहे वेगळी. फ्रिक्वेन्सी प्रत्येक नावामध्ये एक एनर्जी आहे, एक Vibration. व्हायब्रेशन्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ते फील करून ते सगळं करा. म्हणजे हे एक तेवढं त्या गोष्टी त्यांनी ठरवल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत आणि अनुभवल्या पण पाहिजेत असं. ओके. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नावापेक्षा जास्त महत्वाचं तुमचं आडनाव आहे. हो, आडनाव आहे. सोबत जास्त छेडछाड करू नका. करू नका. हा. आणि जर तुम्हाला करायचीच झाली म्हणजे अगदी खूप गरजेचं आहे, तर तुमचं कुळ काय येते, तुम्ही जसं शुभांक काय येतो, भाग्यांक काय येतो, हे ठरवूनच तुमचं नावाचं स्पेलिंग चेंज करता. तर ते तसं ठरून तुमचा कुळाचा अंक काढूनच मग तुम्ही ठरवा की माझ्या मुलाचं इन फ्युचर कुळ काय येणार आहे असं. ओके. आता बाकीचे पण नंबर्स असतात, जसं की आजकाल लोक मोबाईलचा नंबर की तो नेहमी आपल्या सोबतच असतो, किंवा एखादा ऍड्रेस असतो, शॉपचा नंबर असतो, घराचा नंबर असतो. मग त्यांचा आणि कुळ न्यूमरोलॉजीचा काही संबंध येतो का? तसा मोबाईलच्या नंबरचा आणि कुळाचा काही एक संबंध येत नाही सर. फक्त तुमच्या कुळाचा ह्या कुळाचाराशी संबंध आहे. पण तुम्ही मोबाईल नंबर सुद्धा प्रत्येक अंक एक एनर्जी दाखवतो. बरोबर. त्यामुळे तो एनर्जीला कनेक्ट कसा होईल तुमच्या बरोबर तसा तुम्ही नंबर घेतला पाहिजे. नाहीतर आपण म्हणायला गेलो तर गाडीचा नंबर असेल, तुमच्या घराचा नंबर असेल किंवा तुमच्या मोबाईलचा नंबर असेल, हा कुळाशी काही त्याचा संबंध नसतो. पण तुमचं कुळ इफेक्टेड झालं तर हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चुकीच्या येतात. त्यामुळे तुमचं कुळ व्यवस्थित करा असं. आणखी एक क्वेश्चन मला विचारावं वाटतं कुळ न्यूमरोलॉजी बद्दल, की आता समजा घरामध्ये 5 व्यक्ती, प्रत्येकाचं नाव वेगळं असणार आहे, बर्थ डेट वेगळी असणार आहे, मग त्या सगळ्यांचा ओव्हरऑल एकमेकांच्या आयुष्यावरती आणि कुळ न्यूमरोलॉजी मध्ये काय रिलेशन काय असतं, परिणाम काय होतो एकमेकांच्या आयुष्यात? आता बघा, हा प्रश्न अतिशय उत्तम आणि परफेक्ट प्रश्न आहे, कारण कमेंट्स खूप आहेत ह्या प्रश्नावरती की घरात जर 5 बर्थ डेटची 5 प्रकारची लोक राहत आहेत आणि त्यांचं कुळ वेगळं निघतंय, तर मग प्रत्येकाचं कुळ काय वेगळं निघणार आहे का? तसं नाहीये. कुळ तुमचं तेच राहतं. तुमच्या कुळामध्ये एकाचं कुळ असतं, ते कनेक्टेड असतं, त्याच्यासाठी खूप मोठा अभ्यास आहे. तुम्ही कधीतरी प्रत्येक एखाद्या कुटुंबाचे प्रत्येक कुळ काढून बघा. एनर्जी वेगळी आहे ना. तुम्ही कोणत्याही कुळात जन्म घेतला तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे ना. एनर्जी कनेक्ट होते तुम्हाला जर कुळाची, तर प्रत्येक समजा 5 मुलं आहेत, आईला 2 मुलं आहेत, दोघांचं आयुष्य वेगळं आहे. मग याचं कुळ ह्या कुळाला काय सांगते, त्याचं कुळ त्याला काय सांगते हे शोधा. म्हणजे तुमचा प्रश्न रास्त आहे. ज्यांनी कोणी कमेंट केली आहे त्यांचा प्रश्न रास्त आहे की 5 लोक आहेत, त्यांची 5 कुळ निघणार आहेत. मग याच्यासाठी काय वेगळं कुळ आहे का, किंवा आम्ही काही वेगळं फॉलो करायचंय का, किंवा कसं ओळखायचं, त्यांचा प्रश्न खरंच म्हणजे मी अगदी आवडला मला तो प्रश्न. पण तसं नाहीये. प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे ना. कुळ प्रत्येक वेगळं निघणार. 36 कुळापैकी कुठलं ना कुठलं कुळ असणारच आहे ना त्यांचं. मग ते कुळाची एनर्जी त्यांना ती लागू पडणार आहे. मग ती एनर्जी लागू पडतीये तर मग त्याच्यावर काम करा तुम्ही, असं आहे. आणि तो म्हणजे प्रश्न तसा एकदम परफेक्ट आहे. तर असं आहे तर तुम्ही असं शोधून त्याच्यावर उपचार चालू करा. नसेल तर बेस्टच आहे, आणि असेल तर त्याच्यावर तुम्ही काहीतरी काम केलं पाहिजे असं. ओके. आता बऱ्याच लोकांचं म्हणजे पैशाशी रिलेटेड बऱ्याच समस्या असतात. की एकतर पैसा येत नाही, किंवा पैसा आला तर टिकत नाही, किंवा काही लोक कर्जात अडकलेले असतात. तर हे जे सगळे पैशांशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, त्याला आपण कुळ न्यूमरोलॉजीच्या मदतीने कसं त्याच्यातून बाहेर पडू शकतो? आता काय झालंय बघा सर, ह्या सगळ्या काही काळामध्ये पैसा हाच एक इम्पॉर्टंट गोष्ट झालेली आहे. पैसा हा पूर्ण माणसाचं आयुष्य चालतो. जितका पैसा महत्वाचा आहे तितकी नाती पण महत्वाची आहे, आयुष्य महत्वाचं आहे, बाहेरचं बॅकग्राऊंड पण तितकंच महत्वाचं आहे, सगळं चालतं त्यामध्ये. तर जर तुम्हाला फक्त पैसा पाहिजे असेल तर वेगळी एनर्जी आहे, आणि सगळं तुम्हाला कुळाचार पाहून तुमची फॅमिली विथ पैसा पाहिजे तर वेगळी एनर्जी आहे. मग नुसता पैसा पाहिजे ना तुम्हाला एनर्जीसाठी, तर तो वेगळं कुळ शोधून त्याची एनर्जी शोधा. आणि जर तुम्हाला सगळं कुळ म्हणजे कुळाचार करून एक सुदृढ कुटुंब आणि आरोग्यदायी कुटुंब किंवा सगळं समाधानी कुटुंब पाहिजे असेल तर वेगळी एनर्जी आहे. तर तुम्ही ते कनेक्टेड करून तुम्ही तसं केलं पाहिजे. आणि राहिला पैसा पैसे येण्याचा, पैशासाठी लोकांना प्रॉब्लेम्स आहेत पैसे येण्याचा, तर त्यांनी सगळ्यात शुक्राची साधना करावी. मग शुक्राच्या साधनेमध्ये काय येतं, आता सगळ्यात महत्त्वाचं गायत्री साधना करा. ते जर नसेल होत तर अप्सरा साधना करा, ललिता सहस्रनाम स्तोत्र वाचा. मी मागच्या वेळेस पण हेच सांगितलंय तुम्हाला. अप्सरा साधना करा, ललिता स्तोत्र वाचा. परत आता तेही नाही होत आहे तुम्हाला तर दर शुक्रवारी अत्तर टाकून आंघोळ करा, त्यांनी पण होणार. पांढऱ्या गोष्टीच शुक्रवारी खाणं चालू करा, पांढरी कपडे घाला. हे सुद्धा साध्या सिंपल गोष्टी केल्या तरी चांगलं आयुष्यामध्ये घडतं. एकदा घातलेली कपडे परत घालू नका,
स्वच्छ राहा, घरामध्ये चांगल्या गोष्टींचा वापर करा, आपल्या तोंडून कुणाचा अपमान करू नका, वाईट शब्द वागू नका, तरी तुमच्याकडे पैशाचा फ्लो चांगला होतो. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. युट्यूबवर सगळं काही वेगळं वेगळं सांगितलं जातं, पण तुम्ही बेसिक गोष्टी जरी केल्या ना, मी तर म्हणेल तुमच्याकडे पैसा काय कामाचा कसा असावा, तर त्या पैशाला, प्रत्येक पैशाला एक अर्थ आहे. तुम्ही थोडंसं झुकून जर आईवडिलांची सेवा केली तर तुमच्याकडे समाधान आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी राहतात. त्यामुळे आईवडिलांची सेवा करा, म्हणजे मुक्या जनावरांना, प्राणी मात्रावरती दया करा, तरी तुमच्याकडे आलेला कोणत्याही मार्गाने पैसा तो चांगला राहतो. कुठल्याही मार्गाने, म्हणजे लोक कुठल्याही मार्गाने कमवतात, काही करतात, मग ते तशा पद्धतीने त्यांचे व्हायब्रेशन्स त्यांना लागतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचे एकमेकाशी फार कनेक्टेड गोष्टी आहेत, त्या संबंध आहे तेवढाच हे आहे, असं आहे. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे पण समजा ज्यांचे रिलेशन्स खराब आहेत, हो, मग त्यांनी काय केलं पाहिजे? रिलेशन्स तुमचे खराब आहेत म्हणजे तुमचं मंगळ खराब आहे सगळ्यात जास्त. तुमचं जर मंगळ खराब आहे म्हणजे भाऊबंदकी खराब आहे, म्हणजे तुमच्या भावांशी पटत नाही, फॅमिलीशी पटत नाही. मग तुम्ही मंगळ स्ट्रॉंग करण्यासाठी हनुमानाची सेवा करा. आणि रिलेशन लव्ह लाईफ खराब आहे म्हणजे शुक्र खराब आहे, म्हणजे तुमचं फॅमिली, स्वतःची बायको खराब आहे, प्रेयसी खराब आहे म्हणजे शुक्र खराब आहे. तुमचं डिपेंड आहे की तुमचे मामा मावशी खराब आहे, बुध चांगला करा. जर तुमच्या मावशी, म्हणजे मामा मावशी येतात बुधाच्या अधिपत्यात, गणपती बाप्पाची सेवा करा. तर तुमचे हे रिलेशनवरती, तुम्ही प्रत्येक रिलेशनवर काय केलं पाहिजे, तर आपले जे 9 देवता आहेत, 9 जे अंक आहेत, जे 12 राशी आहेत, प्रत्येक राशीमध्ये एक संदर्भ त्याचा टिकून आहे, असं आहे. त्यामुळे ह्या सेवा केल्या तरी तुमचे रिलेशन्स खूप चांगले होतात. आणि जे आपलं आरोग्य असतं त्याचा आणि कुळ न्यूमरोलॉजीचं काय खूप संबंध असतो सर. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्याच्या बर्थडेटमध्ये 777 आहे किंवा 777 आहे किंवा 88 आहे, तर समजून जायचं त्यांचे लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत, कुणाला कॅन्सर झालेला आहे, स्किन सोरायसिस सारखे आजार झालेले आहेत, अल्पवयीन लोक गेलेली आहेत, शिवाय त्यांच्याकडनं कधी कुळाचार झाले नाही. इतके लोक आहेत की घरात, एका घरात 4-4, 5-5 लोकांची डेथ झालेली आहे अल्पवयीन वयामध्ये. परत तुम्हाला सांगते, ह्या आता सगळ्यात जास्त मी इतक्या पॉडकास्टवरती हेच सांगितलेलं आहे, एवढ्या लोकांचा अनुभव आहे, लोकांनी कमेंट करून सांगितलंय, सगळ्यात जास्त 77, 88 वाल्यांचीच आपल्याकडे जास्त काम आहेत. कारण हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप म्हणजे काय, तर लग्न, हे 3च गोष्टी यांच्यावर इम्पॅक्ट करतात आहेत. ह्या 3च गोष्टी खूप खराब आहेत. त्याच्यामुळं 777 आणि 88 वाल्यांनी खूप जपून राहिलं पाहिजे, आणि ह्याच लोकांची हेल्थ खराब होते. ओके. हो. आणि त्याच्यावरती मग मार्ग काढता येतो? हा, मार्ग काढता येतो. कुळाचे आपले, मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे कुळपूजा करा, हो, पूजा करा, हे करा. ओके. आता आपण सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी डिस्कस केलेल्या आहे, पण तरी पण शेवटी मला विचारायचं की समजा कुळ न्यूमरोलॉजीचे आणखी काही अशा मर्यादा आहेत का, किंवा काही असे गैरसमज आहेत का जे लोकांमध्ये आहेत? आहेत ना सर, खूप आहेत. म्हणजे लोकांना असं पहिलं तर गोष्ट कळालीच नाहीये की कुळ काय. सगळी गोष्ट आधी आहे की लोकांना कळालंच नाही की, कारण कुळ म्हणतात अंकांवरनं कसं कुळ काढायचं. हजारो वर्षापूर्वी कुळ होतं का, म्हणजे अंक होते का, मग ते कुळ निघायला ना, तर असणारच आहे. मी म्हणते इंग्लिश नसेल पण मराठी अंक तर कुठेतरी असतील, कुठल्या तरी प्रत्येक भाषेमध्ये तरी अंतर. जेव्हा मनुष्य देह या जन्मात आला तेव्हा पहिला बोलायला शिकला असेल ना, म्हणजे कोणी, म्हणजे मी तुम्हाला आम भाषेत हे करते, तेव्हा तो काहीतरी अंक केलाच असेल ना. म्हणून तर आपल्या ऋषी मुनींनी एवढे ग्रंथ लिहून ठेवलेत. मी नव्हते गेले ते कुठं अंक गणित लिहायला, मी नव्हते गेले, मी नाही लावलेले शोध. आपल्या भारतीय संस्कृतीतले ते ग्रंथ आहेत, त्या ग्रंथातनं वाचन करून मी कुळ न्यूमरोलॉजी शिकलेली आहे. हे काही माझं स्वतःच नाहीये, फक्त मी त्याच्यावर सखोल अभ्यास केला. आपण एखाद्या गोष्टीवर डॉक्टर होण्यासाठी PhD करतो, डॉक्टर होण्यासाठी पूर्ण आपल्याला आपले लाईफचे 5-7 वर्ष द्यावं लागते, तसे मी 10 वर्ष दिलेत त्या गोष्टीसाठी. म्हणून आज मी स्पेशल झालेली आहे त्याच्यात. फक्त ते काय आहे, कुळ काय आहे, मी ते समजून घेतलं नक्की हा अंकांचं काय प्रकार आहे. समजा मी न्यूमरोलॉजिस्ट आहे आज, पण जेव्हा मी नवीन न्यूमरोलॉजिस्ट होते त्यानंतर मला हे कुठेतरी सापडलं, पण मला क्युरिओसिटी झाली मी वाचनात आल्यानंतर की हे काय आहे, म्हणून मला समजलंय. म्हणून आज, आणि म्हणून तर इतक्या सगळ्या हजारो लोकांच्या मनाला राज्य झालंय त्या कुळ न्यूमरोलॉजीचं. इतकं सगळ्या लोकांना पटतंय, त्याचं कारणच ते आहे. म्हणजे मोजक्या काही लोकांनी कमेंट्स केली, त्याला हे माझं उत्तर आहे, असं आहे. म्हणजे आधीपासून काहीतरी संबंध होतच, म्हणजे आहे म्हणण्यापेक्षा आहेच आहे सर. ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथातनं तर मी अभ्यास केलाय ना. मी माझं स्वतःचं मनाचं थोडी बनवलेलं आहे की चला काहीतरी असू द्या, की मी विद्या बाबळीची लेखक नाहीये त्याची.
आपले ऋषीमुनी आहे. आज त्याचा विक्रमखंडामधला 7वा खंड आहे अंकशास्त्राचा, म्हणजे अंकशास्त्राचा म्हणजे कुळाचा. आता त्याला इतकं मोठं प्रमाण आहे. यादव कुळाचं सुद्धा, म्हणजे जेव्हा श्रीकृष्णांना श्राप मिळाला गांधारीचा, त्यांचं पण कुळ नाही राहिलं. मग हे कुठंतरी कनेक्टेड होतं. म्हणून त्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातून त्या 7व्या खंडातनं त्या लेखकांनी एवढं छान वर्णन केलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग ज्योतिषची उत्पत्ती कशी झाली, मग इतकं सगळं आपल्याकडे कितीतरी असंख्य शास्त्र आहेत. मग त्या शास्त्र तरी कुठून ना कुठून बनलेलं आहे ना, ते हे शास्त्र तसंच आहे. ओके. पण मग कुळाचा संबंध बरेच लोक जातीशी पण लावतात. हो. मग त्याचा आणि याचा काय संबंध असतो? सर, जात काही वरून बनून नाही आलेली, कुठलीही जात असेल. आपण जातीवर बोलायचं झालं तर जात, धर्म, पंथ हे इथं आल्यानंतर झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्यासारखे नाही बोलावं, आपण सामाजिक लोक आहोत, त्याच्यावर नाही बोलावं असं आहे. मला काय म्हणायचं, मनुष्य जन्माला आलाय म्हणजे तो कुठल्या तरी कुळात आलाय, त्याचा 100% त्या कुळाशी संबंध आहे. त्याचा तो जातीचा काय याचा आहे त्याचा काही संबंध येत नाही. हा मी पण वाचली होती ही कमेंट, का कोणत्या जातीला काय कुळ असतं. मी ही कमेंट वाचली होती. याच्यात जातीचा वगैरे काही संबंध नाहीये. तुम्ही जन्माला आहात म्हणजे आलेत म्हणजे कुठल्या ना कुठल्या कुळात तुम्ही जन्म घेतलाय. मानणं किती आहे तुमच्यावर, किती डिपेंड आहे की तुम्ही किती काय मानताय. कुळ मानताय का तुमचं स्वतःचं शास्त्र मानताय किंवा तुमचं काय मानताय, तर त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय मानता. जात पात धर्म हे त्याच्यावरच आहे. म्हणजे जातीपेक्षा कुळ जास्त महत्त्वाचं, खूप महत्वाचं आहे सर. जात तर ही इथे आल्यानंतर तो धप्पा पडलेला आहे, तू आमका हे असं, म्हणजे तू ह्या कुळाचा आहे, याचं आहे धर्मशास्त्राप्रमाणे इथं आल्यानंतर. पण मला वाटतं जेव्हा पृथ्वी तलावरती जीवजंतू जन्म झालेला असेल ते मनुष्य देह एक प्राणी मात्र झाले असेल असं मला वाटतं. त्यामुळे जातीपातीचा तर हे ते आपल्या सगळ्या समाजाने बनवलेलं आहे. त्यामुळं कुळ हे सगळ्यांनाच आहे. त्यामुळं आपल्याकडे तर साधी गोष्ट आहे की गायीचे पण प्रकार किती आहेत. मग ह्या कुळाची गाय, गिर गाय, साधी गाय, कुठली गाय, तर तसं मनुष्य देहात पण तसंच आहे की ह्या कुळाचं कुळ महत्वाचं आहे. त्या कुळावरच बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. आता काय होतं की कुठल्या ज्योतिषाकडे गेलं का तुम्हाला पितृदोष आहे. मग काय पितृदोष सगळ्यांनाच असतो का? अरे पण पहिलं तो कुळात कुठल्या जन्माला घेतलाय, त्याला का त्रास होतोय ते तर पहा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं आहे. आता एवढे सगळे प्रश्न तर आपण विचारले, पण एक प्रश्न आणखी माझ्या मनात आला की ज्यावेळेस लोक लव्ह मॅरेज करतात, त्यामध्ये वडील वेगळ्या कुळाचे असतात, आई वेगळ्या कुळाची असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं अंतर पण असतं. तर मग त्याचा काय इम्पॅक्ट होतो कुळ न्यूमरोलॉजीमध्ये? डिफिकल्ट आहे सर. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. माझ्याकडे लोक येतात, मी त्यांना डायरेक्ट सांगते. आता काय होतं, आपण जेव्हा पहिला पॉडकास्ट केला मी त्याच्यात सांगितलं होतं स्त्रीचं, म्हणजे जी लेडीज दुसऱ्याच्या घरी लग्न करून गेली तिच्याही वडिलांचं कुळपा आणि तुमचंही कुळपा. तर आता 100% असं असणार आहे ना, ज्यांनी लो मॅरेज केलं इंटरकास्ट असतं. इंटरकास्ट झालं म्हणजे दोन्ही कुळ वेगळे झाले, दोघांचे कुळाचार वेगळे झाले, त्यांच्या पुढं उत्पत्ती वेगळी होणार, म्हणजे मुलं होणार त्यांना. थोडक्यात त्या पोरांनी कुठलं कुळ लावायचं, म्हणजे तुमच्यात किती पिढ्या खराब झाल्या. त्यामुळं पहिल्यांदा काय करा, एक तर पहिली गोष्ट हे कुळाचार जे असतात ते तुमच्या संस्कारात आणि म्हणजे तुमच्या त्या सगळ्या गोष्टींना लागूनच तुम्ही केलं पाहिजे. पहिली गोष्ट तुमच्या आचरणाला, सगळ्या आता जे संस्कार असतील किंवा तुमच्या धर्माला लागून तुम्ही करा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जर लागलंय तर त्याचं व्यवस्थित तपास करून तुम्ही ते कट करून त्याचे शांत करून मग पुढे तुम्ही गेलं पाहिजे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आम्हाला खूप लोकांनी कमेंट्स करून विचारलं की आम्ही लव्ह मॅरेज केलंय, आम्ही कुठलं कुळाचार फॉलो करायचा. तर तुम्ही आता दोन्ही कुळाचे कुळाचार जे आहेत तर एक कुठलाही माणूस तो फॉलो करू शकत नाही. तो एक तर वडिलांचाच करतो किंवा मुलगी असेल तर आईकडचा करते किंवा नवऱ्याकडे गेली तर ती तिकडचीच होऊन जाते. पण हे सगळं मिसमॅच होऊन जातं आणि मग सगळे कुळाचे दोष लागले जातात. मग त्या मुलीने तिकडचं करायचं का इकडचं करायचं, त्यामुळे हे सगळं तुम्ही समजून उमजूनच केलं पाहिजे असं ते आहे. ओके. म्हणजे प्रॉपर एकदा चेक करून घेतलं पाहिजे, प्रॉपर एकदा चेक केलं पाहिजे. आणि मी काही लव्ह मॅरेजच्या अगेन्स्ट नाही, पण खरं तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाहीच केल्या पाहिजे. आणि जर केल्या तर तुमच्यात तेवढी हे सगळे करण्याची हे पाहिजे. आता हल्ली बऱ्याच गोष्टींचं हे झालेलं आहे की 99% आता इंटरकास्ट होतातच आहे. त्यामुळं समाजाचा प्रवाह आहे त्या प्रवाहाप्रमाणे समाजाला चालावं लागते. पण तरी पण तुम्ही एकदा समजून घेतलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी की याचे परिणाम काय होतील. आपण जर मुलाला जन्म देतोय तर त्या मुलाचं पण आयुष्य काय राहील.
पण आता पैसा जास्त झाल्यामुळे लोकांना ह्या जितका त्रास होते त्या त्रासाचं पण काही वाटत नाही. ह्या माझ्या इतक्या वर्षाच्या प्रवासातून मला समजून आले. पण ज्यांना कोणाला खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्रास होतोय, तर त्यांनी एकदा कुळाचाराचं सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. करा, शोधा, कुळाचार चालू करा. खराब असेल तर कट करा, त्याची शांत करा. मी एवढं सांगेन. ओके. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आपण असा घेऊ की सगळं पूर्ण पॉडकास्ट पाहिला तरी लोकांच्या मनात प्रश्न येईल की मग ऍस्ट्रोलॉजी आहे, वास्तुशास्त्र आहे, मग एवढं सगळं असताना आता कुळ न्यूमरोलॉजी कशाला नव्हे? हा, बरोबर. त्याच्यावरती काय सांगाल? वास्तुशास्त्र सांगतं तुमच्या घराचं भविष्य, ज्योतिष सांगतं तुमच्या आयुष्याचं भविष्य, आणि कुळ न्यूमरोलॉजी सांगते तुमच्या कुळाचं भविष्य. तर तुम्ही प्रत्येक कुठलीही ना कुठली गोष्ट आपली एनर्जी घेऊन जन्माला आलेली आहे. ज्योतिष असेल, केपी असेल, कुठलीही तुम्ही कुठलाही ज्योतिष करा, न्यूमरोलॉजी करा, कुठलंही शास्त्र करा, हे आपली एनर्जी घेऊन जन्माला आलेली आहे. त्यामुळे हे प्रत्येक एनर्जी वेगळा अर्थ सांगते. त्यामुळे तुम्हाला काय घ्यायचंय हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि जर तुमचं आयुष्य जर नीट करायचं असेल, तुम्हाला कुळ जर टिकवायचंच असेल किंवा तुम्हाला स्टेबिलिटी हवीच असेल, तर तुम्हाला कुळाशिवाय पर्याय नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये कुठल्याही याचं ज्योतिष निघू शकतं, कुठलाही माणूस जन्माला आला त्याचं, पण तुमचं कुळ नाही ना निघू शकत. तुम्ही कुळात कसे जन्म घेतलाय, असं कुळ कसं काय निघणार? आणि कुळ हे एक मोठा गहन विषय आहे. जसं ज्योतिष मोठा विषय आहे, तसा कुळ हा मोठा विषय आहे. त्याच्यामधून तुम्हाला सगळ्या व्याधी कळतात, ग्रहमान कळतं, आयुष्यमान कळतं, तुमच्या गेलेल्या 7 पिढ्यांनी काय तुमच्यासाठी करून ठेवलंय ते कळतं. मी मागच्या पॉडकास्टमध्ये पण हेच सांगितलं होतं, ह्या पॉडकास्टमध्ये पण तेच सांगते. म्हणजे तुम्हाला सोपं जातं आयुष्य जगायला. त्यामुळे सगळ्याच गोष्टी गरजेच्या आहेत, पण कुळ तर त्याहून महत्वाचं आहे. असं आहे. बरोबर आहे. म्हणजे एका जन्मापेक्षा मागच्या 7 जन्मांनी काय करून ठेवलंय, आणि तुम्ही ते समजलं का ह्या जन्मात चुका करत नाही ना, ते तुम्हाला का समजायचं? तुम्हाला हे जगात म्हणजे हे जे जन्म झाला ह्या जन्मात परत काही करायचंच नाहीये ना, म्हणून तर तुम्ही ते शोधलं पाहिजे असं. ओके. आता ते लव्ह मॅरेज वरून आणखी एक गोष्ट मला आठवली की समजा आता ज्या मुली लग्न करून नवीन घरात जातात, नवीन कुळात जातात, बरोबर आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली कसं असतं, आता ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे गेली म्हणजे तिचा धर्मच पूर्ण बदलला किंवा पूर्ण कुळच, आपल्या शब्दामध्ये कुळबळ म्हणूया. काही लोक कसं बघा, मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, कुणाचं आडनाव डुकरे असतं, कुणाचं गाढवे असतं, कुणाचं आगलावे असतं. मग ते नाव चेंज करून घेतात. तसं करू नका, कारण नाव चेंज झालं ना तुमचं, आडनाव चेंज झालं का पूर्ण कुळ बदलतं. अशा कितीतरी आता एवढ्या माझ्याकडे ह्या 3.5-4 महिन्याच्या कालामध्ये इतके लोक आलेत की त्यांनी आडनाव चेंज केल्यामुळे कितीतरी परिणाम त्यांना भोगावे लागलेत. त्यामुळे असं काही करू नका, कारण असं जर झालं का तुमचं निश्चित कुळाला कुठेतरी प्रॉब्लेम्स होतात आणि खराब होतं कुळ. कुळ खराब म्हणजे लोकांचा तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कुळ कसं काय खराब होतो? तुमच्या आत्ताच्या चाललेल्या आयुष्याची जी लक्षणं असतात त्या लक्षणावर कळतं तुमचं कुळ किती ठीक आहे आणि किती कुळ बाधलेलं आहे, खराब झालेलं आहे. म्हणजे पितृदोष, आता तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल, कुठल्याही ज्योतिषकाराने सांगितलं का तुम्हाला पितृदोष आहे, सेम तशीच कंडिशन्स आहे की तुमचं कुळ खराब आहे म्हणून तुमच्याकडे ही अशी लक्षणं आलेत. पण तसं पाहायला गेलं तर पितृदोष आणि कुळदोष हे 2 टोकाच्या 2 गोष्टी आहेत. ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर कुळाचार किंवा पितृदोष हे प्रकार केले पाहिजे, असं आहे. तर मला वाटतं आपण कुळ न्यूमरोलॉजीशी रिलेटेड सगळेच प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आणि लोकांच्या ज्या काही अडचणी होत्या, जे काही कमेंट्स होत्या, खास आपण आजचा हा पॉडकास्ट केलेला आहे. पण तरीही आजचा पॉडकास्ट पाहिल्यानंतरही लोकांच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांचे उत्तर आपण कमेंट्स मध्ये देऊयात. नक्की सर, नक्की. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन की तुम्ही पुन्हा एकदा आमच्या ऑडियन्ससाठी आलात. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, कुळ न्यूमरोलॉजी सारखा विषय तुम्हाला आवडलेला आहे. कारण जसं मॅमनी सांगितलं की नॉर्मली लोक एका जन्माचं भविष्य पाहतात, परंतु कुळ न्यूमरोलॉजीमध्ये मागच्या 7 पिढ्यांचा इतिहास पाहिला जातो आणि त्याच्या आधारावर तुमच्या या जन्मामध्ये काय काय अडचणी असतील त्या सॉल्व्ह केल्या जातात. तर जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच विद्या मॅमची मदत घेऊ शकतात. मी त्यांचे ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे त्या कमेंट्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा ऍड करून टाकेल. म्हणजे डायरेक्टली तुम्ही मॅमसोबत कनेक्ट होऊ शकतात आणि तुमच्या अडचणी सॉल्व्ह करू शकतात. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.